येस. नमस्कार मित्रांनो, युट्यूबच्या या रातराणी एक्सप्रेस मध्ये सर्वांचं स्वागत आहे. रातराणी का? कारण आता बाकी सगळ्यांना माहित आहे रेल्वेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एनटीपीसी ची एक्झाम एक 2-4 दिवसावर आलेली आहे. 5 दिवस आहेत आपल्याकडे अजून. आणि मग मार्केटला भयंकर सारे असे मॅरेथॉन म्हणत येतं, पण एक्झॅक्टली पेपरला काय पडणार आहे बरोबर आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि बाकी सगळ्या गोष्टीचा अंदाज घेता अभ्यास करून जे आपण लेक्चर घेणार आहे. एकूण टोटल मॅथ आणि रिझनिंगचा सगळ्याच भाग आहे. त्याच्यामध्ये तुमचा ट्रिग्नोमेट्री आहे, जॉमेट्री आहे, अल्जेब्रा आहे, सगळं टोटल याच्यामध्ये असणार आहे. फरक एकच आहे याच्यामध्ये की बाकी क्लासेस सारखं किंवा बाकी ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म सारखं मी काय तुम्हाला सोपं किंवा आवड सांगणार नाहीये. जी लेवल असेल तेच लेवल तुम्हाला काय असेल या ठिकाणी भेटणार आहे. आणि हे लेक्चर का बघायचं सगळ्यांना सांगतो मी. आयुष्याचा प्रश्न आहे मित्रांनो, 1-1.5 तासाला काही फरक पडणार नाही. आता हे लेक्चर बघण्यामागचं कारण का, म्हणजे का बघायला पाहिजे. लेटेस्ट आता सध्या चालू आहे टेटची एक्झाम आणि टेटच्या एक्झामसाठी माझे एक 7-8 व्हिडिओ आपण युट्यूबला टाकलेले आहेत आणि त्यांचे तुम्ही रिव्ह्यू घ्या, त्यांचे कमेंट चेक करा. कमेंट मध्ये त्यांनी सांगितले की जे शिकवलं सर तुम्ही ऍज इट इज सेम तोच पॅटर्न आहे आणि एनटीपीसी ला पण एवढी मेहनत करून जे लेक्चर घेत आहे त्याच्या बाहेरचा पॅटर्न येणार नाहीये. ओके, तर सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी प्लीज लेक्चर पूर्ण करायचा प्रयत्न करा, जेणेकरून काय असेल बघा, म्हणजे तुम्हाला आधीच समजलं पाहिजे की लेक्चर मध्ये काय आहे. हे बघा, लेक्चर मध्ये तुमचा या ठिकाणचा जो भाग आहे, आता हे जे आहे कोऑर्डिनेट जिओमेट्री आहे, त्याच्यावरचा प्रश्न आहे फर्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर हा भाग बघा, म्हणजे एकंदरीत तुम्ही जर चेक केलं मीन मीडियन मोड हे नाही घेत कोणी आता पण, बरोबर आहे. म्हणजे यांना फक्त काय असेल की जेवढं जो भाग पोलीस भरतीला जे पुस्तकामध्ये आहे मराठी मीडियमच्या तेवढे त्यांनी शिकवणार. सरळ व्याज, चक्र व्याज, नफा तोटा, गुणोत्तर, भागीदारी. चला आपल्याला काय करायचंय, सुरुवात करूया लेक्चरला, स्टार्ट करूया लेक्चर. बघा, आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं म्हणल्यानंतर तर सगळ्यांनाच माहित आहे 102 पाया गुणिले उंची, बरोबर. किंवा मग काय असेल हिरोईन्स फॉर्म्युला आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण कोऑर्डिनेट जिओमेट्री. बघा, माझं म्हणणं काय आहे की आता वेळ नाहीये की ते काय कुठं कसं आहे ते. आता फक्त एवढं समजून घ्यायचं आहे आपल्याला की हा जर प्रश्न आला तर सॉल्व्ह कसं करायचं आहे. ओके, तर आपल्या येणाऱ्या 4-5 दिवसाचं मोटिव्ह तेच असणार आहे की या टाईपचा प्रश्न एक्झामला येणार म्हणजे येणार, हमखास येणार आहे, नो डाऊट. तुमचा 1 मार्क फिक्स झालाच बघा. ठीक आहे, तर मग काय असेल बघा की तुम्हाला या टाईपचा प्रश्न असेल तर आपण याला कोऑर्डिनेट्स जे आहेत, एक कोऑर्डिनेट आहे एक्स बिंदूवरचा आणि एक कोऑर्डिनेट आहे वाय बिंदूवरचा. ओके, तर मग आपण याला असं म्हणू शकता की पहिलं कोऑर्डिनेट जे आहे, पहिले कोऑर्डिनेट जे आहेत ते x1 y1, दुसरा आहे x2 y2, तिसरा आहे x3 आणि y3 आहे, बरोबर. मग x1 ची किंमत 2 आहे, y1 ची किंमत 0 आहे, x2 ची किंमत 5 आहे, y2 ची किंमत 0 आहे, x3 ची किंमत 5 आहे आणि y3 ची किंमत 2 आहे. टोटल A to Z मित्रांनो, फसवणूक बिलकुल होणार नाही बघा. बाकीच्या क्लास सारखी मी फसवणूक करणारच नाही, जी रियालिटी आहे तेच करणार आणि माझा विश्वास आहे माझ्यावर पण आणि तुमच्यावर पण. तुम्ही फक्त एक वेळेस बघा, एकच वेळेस लेक्चर माझ्यासाठी विश्वासासाठी काय असेल बघा. तुम्ही टेटच्या विद्यार्थ्यांनी तेच विश्वासानं बघितलेलं आहे, तुम्ही पण, कारण तुम्हाला माहित असेल की खरंच काय आपल्याला काय असं म्हणजे कोणाकडून काय अपेक्षा नाहीये. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत, तर 12:30 वाजता इथून पुढे 1.5 तास लेक्चर चालणार आहे. म्हणजे काही ना काहीतरी व्यवस्थित एक अभ्यास करून तुमच्यापर्यंत हा डेटा पोहोचणार आहे आणि ज्यांनी करतील त्यांना 100% फायदा होणारच आहे बघा. ओके, तर मग आता बघा या ठिकाणी काय असेल, हा झाला तुमचा कंटेंट. आता क्षेत्रफळ काढायचं तर कसं काढायचं, तर 1/2, मग नंतर x1 कोऑर्डिनेट घ्यायचा आहे आणि त्यातून मायनस करायचं आहे. काय करायचंय बघा, y x चं कोऑर्डिनेट घेतल्यानंतर मायनस करायचे, हे y चे कोऑर्डिनेट मायनस करा, y2 मायनस y3 प्लस, आता हा झाला x1 कोऑर्डिनेट, नंतर x2 कोऑर्डिनेट घेतलं तर याच्यातून मायनस काय करायचं, राहिलेले 2 y चे कोऑर्डिनेट कोणते कोणते असणार आहे, y3 मायनस y1. ओके, आणि त्याच्यानंतर x3 कोऑर्डिनेट, याच्यातून काय मायनस करायचं, 1 मार्क फिक्स आहे भावा, काहीच अवघड नाहीये. पहिले कोऑर्डिनेट दिलं, पहिले x घेतलं, नंतर हे x2 घेतलं, नंतर x3 घेतलं. x च्या वेळेस राहिलेले y चे कोऑर्डिनेट मायनस केले, या 2च्या वेळेस राहिलेले
वायचे कोऑर्डिनेट मायनस केले आणि 3च्या वेळेस हे राहिले दोघांचे काय असेल मायनस करा, y1 मायनस y2. ओके, मग आता सांगा 1/2 x1 ची किंमत किती आहे, x1 ची किंमत 2 गुणिले y2 मायनस y3, y2 ची किंमत 0 आहे, y3 ची किंमत 2 आहे, तर 0 वजा 2 प्लस x2 ची किंमत किती आहे 5, y3 मायनस y1, y3 ची किंमत 2 आहे, y1 ची किंमत 0 आहे, y3 ची किंमत 2 आहे, y1 ची किंमत 0 आहे, x3 ची किंमत आहे 5. त्यानंतर याच्यातून मायनस करायचं y1 मायनस y2, 0 मायनस 0. तर मग आता सांगा 2 1/2 गुणिले 2 2 4, पण कोणते 4 आहे -4 आहे, तर -4 प्लस 5 2 10 आणि इकडे असणार आहे 0. तर 10 मधून 4 गेले 6 राहिले, तर 1/2 गुणिले 6, तर उत्तर आहे तुमचं 3. आन्सर आहे 3. बरोबर. मग आता नको रे मी करणार, ज्याची त्याला मर्जी, त्याचा जसा भाग आहे बघा की तुम्हाला पास व्हायचं आहे, काल्पनिकरित्या पास व्हायचं आहे का ओरिजिनली तुम्हाला पास व्हायचं आहे. तर ओरिजिनल जर समजा तुम्हाला कंटेंट पाहिजे असेल तर हाच कंटेंट आहे जो एक्झामला येणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की काही अवघड नाही, फक्त वन टाइम तुम्हाला फक्त समजून घ्यायचं की नेमकं काय पॅटर्न आहे. बरोबर. तर आपण काय केलं की याला x1 x2 x3 y1 y2 y3 आणि त्याच्यानंतर x1 च्या वेळेस या दोघांना मायनस केलं, x2 च्या वेळेस या दोघांना मायनस केलं आणि x3 च्या वेळेस या दोघांना मायनस केलं. बस बाकी दुसरं काहीच नाही. उत्तर आहे तुमचं 3 युनिट स्क्वेअर, म्हणजे 3 स्क्वेअर युनिट आन्सर असणार आहे तुमचं. त्यानंतर संख्या टॉपिकचा सोपा प्रश्न, याच्यावर हमखास रेल्वेला प्रश्न येतो म्हणजे येतोच. आता डिपेंड करते की लेवल काय असेल ते माहित नाहीये, पण प्रश्न हमखास येणारच आहे बघा. तर 0.4 च्या डोक्यावर 12 एकदम सोपा आहे. 0.4 च्या डोक्यावर 12 प्लस 0.2 च्या डोक्यावर 12. याला आपण ज्याच्या डोक्यावर 12 आहे तेवढे आपण 9 घेणार. इथं पण 2 च्या डोक्यावर एकाच अंकावर 12 आहे तर एकच 9 घेतला. तर दोघांची बेरीज का, कारण छेद समान आहे. 6/9 म्हणजे 3 2 6 आणि 3 3 9. तर उत्तर आहे तुमचं 2/3. आन्सर आहे 2/3. ओके. देन त्याच्यानंतर येस, आता बघा ज्यावेळेस तुम्हाला अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये काय असेल की तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरिएबलचा आन्सर काढायचा आहे, के ची किंमत काढायचं. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आपल्याला समजलं पाहिजे की हे एक्सप्रेशन आहे कुणाचं. तर एक तर आपल्याला माहित आहे की कोणता a प्लस बी चा वर्ग बरोबर काय असणार आहे, a चा वर्ग प्लस बी चा वर्ग प्लस 2ab असणार आहे. बरोबर आहे. पण याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला की ज्यावेळेस या टाईपचा प्रश्न येतो, हमखास हा प्रश्न येणार म्हणजे येणारच आणि याला काही वेगळी मेहनत करायची गरज नाही. फॉर्मॅट सेम आहे, पॅटर्न सेम आहे. तर अशा कंडिशन मध्ये काय करायचं, आपल्याला माहित पाहिजे की a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर आहे a प्लस बी चा वर्ग मायनस 2ab. हा एवढा एक फॉर्मॅट तुम्हाला समजून जर गेला, समजा पाठ जर झाला, पाठ करायची गरजच नाही. आता प्रश्न याच्यामध्ये आला, उद्याच्या सेशन मध्ये पण आपल्याला काय असेल की संभाव्य प्रश्न घ्यायचे, त्याच्यामध्ये पण तुम्ही चेक करसाल सेम टाईपचा प्रश्न तुम्हाला असणार आहे. आणि मग अशा वेळेस काय करायचं, a प्लस बी चा वर्ग म्हणजे काय बघा. तर a प्लस बी चा a चा वर्ग प्लस b चा वर्ग म्हणजे या इक्वेशनची किंमत किती दिलेली आहे 40. तर इथे आली 40. त्यानंतर a प्लस बी ची किंमत किती असणार आहे 8 आहे. आणि देन त्याच्यानंतर 2ab, तर 2ab ची किंमत किती आहे k आहे. बरोबर. म्हणजे a b ची किंमत जी आहे ती k आहे. a b ची किंमत जी आहे ती k आहे. a b ची किंमत आहे k. बस इक्वेशन मध्ये ते काय असेल ते व्हॅल्यू पुट करून टाका, बाकी तुमचा आन्सर येऊन जाईल. a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किंमत किती आहे 40 घेतला. a प्लस बी चा वर्ग, a प्लस बी ची किंमत आहे 8, a प्लस बी ची किंमत आहे 8, तर 8 चा वर्ग मायनस 2 गुणिले a b ची किंमत आहे k, तर 2k. तर 40 बरोबर आहे 8 चा वर्ग 64 मायनस 2k. तर 64 मायनस 40 बरोबर आहे 2k. 24 बरोबर आहे 2k. तर k ची किंमत आहे 12. 100% 1% पण डाऊट नाही. पहिला प्रश्न तुम्हाला 1 मार्काला येईल, दुसरा हा एक प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये असणार म्हणजे असणार. त्याच्यानंतर याच्यावर तर भरपूर व्हरायटी आहे, संख्या टॉपिक मधला कोणताही प्रश्न येऊ शकते. आणि हा एक जो प्रश्न आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचा तुम्हाला प्रश्न पडणार म्हणजे पडणार. तुम्हाला काय माहित पाहिजे की व्हॅल्यू पूर्णाची काय a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मध्ये आहे. ही जी किंमत आहे ती काय आहे
ए प्लस बी आहे आणि ही जी किंमत आहे ती ए बी ची किंमत आहे. बस व्हॅल्यू तुम्ही जर ठेवून टाकल्या तर आणि याच्यामध्ये आणखी एक 2 पॅटर्न आहेत ते पण तुम्हाला सेम सांगतो, कारण आता वेळ नाही की हे कसं आलं ते कसं आलं. आता फक्त परीक्षेला जर प्रश्न आला तर टॅकल कसं करायचं त्याच्यासाठीच आपलं हे लेक्चर असणार आहे. तर उत्तर आहे तुमचं किती असणार आहे 12. ओके. देन त्याच्यानंतर ए ने बी ला 25% नफा करून 300 रुपये विकतो. थोडा ट्रान्सलेशनचा प्रॉब्लेम आहे बघा. ए ने बी ला 25% नफा करून एक वस्तू 300 रुपयाला विकतो. ठीक आहे. इथं पाहिजे एक वस्तू, इथं पाहिजे एक वस्तू. म्हणजे ए ने काय केले की बी ला वस्तू विकली 25% नफ्याने, म्हणजे बी ला ती वस्तू मिळाली 300 रुपयाला, बी ला वस्तू मिळाली 300 रुपयाला. ए ला ती वस्तू कितीला मिळाली असणार आहे मग, कारण इथं रेशो जे आहे 25% नफा झालेला आहे. 25% नफा म्हणजे काय असेल की 100 ची वस्तू बी ला मिळणार 125 ला, म्हणजे 25 चोक 100, 25 पाचा 125, म्हणजे 5 ची किंमत जर 300 असेल तर 4 ची किंमत किती असणार आहे 240. तर हे झाली ए ची खरेदी. पुढे त्यांनी काय सांगितलं आहे, बी ने ती वस्तू विकली 10% तोट्यामध्ये सी ला, बी ने ती वस्तू विकली सी ला 10% तोटा, म्हणजे 100 ची वस्तू 90 ला, 100 ची वस्तू 90 ला, म्हणजे 10 ची वस्तू कितीला विकलेली आहे 9 ला विकलेली आहे. 10 ची वस्तू 9 ला. आता सांगा बी ची किंमत किती आहे 300. बी ची किंमत 300 आहे तर 0 कॅन्सल, हे 30 पट आहे तर हे पण 30 पट, तर उत्तर आहे 270. म्हणजे याचा अर्थ सी ला ती वस्तू मिळाली 270 ला. बघा एकदम सिंपल, एवढी सगळी मेहनत नाही केली तरी सिंपल सांगतो तुम्हाला. ए बी आणि सी तुम्ही या प्रकारे पण मान्य करू शकता. ए बी सी. ए ने वस्तू विकली बी ला 25% नफा, 25% नफा म्हणजे 4 ची वस्तू 5 ला. बी ने ती वस्तू विकली 10% तोटा, म्हणजे 10 ची वस्तू 9 ला. मग आता या ठिकाणी काय असेल, करेक्शन करून घ्या. काय करायचं आहे, इथं फक्त तुम्हाला इथं 5 घ्यायचं आहे, इथं 10 घ्यायचं आहे. 10 चोक 40, 10 पाचा 50 आणि 5 9 45. आता बाकी तुम्ही इकडचा काहीच संबंध नाही. हे जर मान्य केलं तर याच्यातून तुम्हाला आन्सर काढता येते. काय आन्सर काढता येते, ए ला कितीला पल्ली असेल, बी ला कितीला पल्ली असेल आणि सी ला कितीला पल्ली असेल. प्रश्न तो नाहीच ना. प्रश्न काय आहे की सी ची खरेदी, सी खरेदीची किंमत ए च्या किमतीच्या किती टक्के आहे असं म्हणलेलं आहे. म्हणजे सी ची किंमत ए च्या किती टक्के आहे, आणि टक्केवारीचा प्रश्न जर असेल मित्रांनो तर याचा काही संबंधच नाहीये. सरळ सिंपल काय असणार, इथं भाग देऊन बघा 85 40 5 9 45, म्हणजे सी ची किंमत ए च्या किती टक्के आहे. 9/8 गुणिले 100 म्हणजे उत्तर आहे 112.5%. 112.5%. बघा आता महाराष्ट्रातल्या मुलांना अजून या लेवलचं बनलेलंच नाही मार्केट की त्यांनी काय असेल की प्रश्नाला जागेवरच टॅकल करतील. हीच मेथड त्यांना माहित आहे, पण आपल्याला तेवढी पण करायची गरज नाहीये. कारण सी ची किंमत ए च्या किती टक्के म्हणजे इथं लगेच चेक करायचं. 1/8 ने जास्त आहे आणि 1/8 ने जास्त म्हणजे 12.5%. हे स्वतः 100%. 100 मध्ये 12.5 टाकले तर ही किंमत झाली 112.5%. बघा आता तर काही वेळ नाहीये. जेवढं तुम्हाला घेता येईल तेवढं घ्या तुम्ही. ओके. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय असेल की जर वाटलंच तर रेल्वेच्या परीक्षेला तुम्ही नंतर कोणाची बॅच घ्यायची तर तुम्हाला वाटलं प्रॉफिट असेल तर बॅच घ्या. पण आता सध्या तर हेच आहे बघा मार्केटला. तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये तर भयंकर क्लासेस आहेत. एनटीपीसीच्या नावाखाली पार एकदम खालच्या स्तराचे प्रश्न घ्यायला येतात. ठीक आहे. लेवल बनली पाहिजे बघा. एक नाव प्रवाहाच्या दिशेने 16 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 2 तास घेते. 2 तास घेते. तर तीच नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढेच अंतर पार करण्यासाठी 4 तास घेते. मग सांगा प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डी म्हणजे नावेचा पण वेग आहे आणि पाण्याचा पण वेग आहे. डी म्हणजे नावेचा पण वेग आहे आणि पाण्याचा पण वेग आहे. ज्या दिशेने पाणी वाहत आहे त्याच दिशेने नाव जाते. तर मग 16 किलोमीटर म्हणजे इथून इथपर्यंत अंतर पार करण्यासाठी 16 किलोमीटर 2 तास लागले. म्हणजे नावेचा वेग आहे 8चा, म्हणजे डी चा वेग आहे 8. त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, आता हे जर समजा उलट दिशेने गेलं, समजा हे जर समजा आता नाव जे आहे ते उलट दिशेने चालली, वर पाणी खाली आणत आहे, तर मग आता हे 16 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागत आहे तर 4 तास. म्हणजे यू चा वेग आहे 4. प्रवाहाच्या दिशेने 8चा वेग आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 4चा वेग आहे.
आता प्रश्न आहे की प्रवाहाचा वेग किती. प्रवाहाचा वेग म्हणजे y ची किंमत आणि y म्हणजे d मायनस u भागिले 2. तर 8 मायनस 4 भागिले 2. तर उत्तर आहे 4 भागिले 2 म्हणजे आन्सर किती आहे 2 किलोमीटर प्रति तास. हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे. माझं काम आहे फक्त प्रश्न कोणते येऊ शकतात आणि लेवल काय असेल. आता हा प्रश्न या टाईपचे प्रश्न रेल्वेला अति भयंकर वेळेस आलेले आहेत बघा. स्किप करूच नका बघा. ठीक आहे. मागचा प्रश्न गेला का. ठीक आहे. येस. 18 पुरुष 64 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. 9 महिला 108 दिवसात ते पूर्ण करू शकतात. 7 मुले 216 दिवसामध्ये आणि ओके ठीक आहे. 18 पुरुषाला 18 दिवस लागले, 18 पुरुषांना 64 दिवस लागले, 9 महिलांना 108 दिवस लागले, 7 मुलांना 216 दिवस लागले. तर समान काम पूर्ण करण्यासाठी 16 पुरुष 9 महिला आणि 21 मुले एकत्रित किती दिवस घेतील. आता प्रश्नाचा पॅटर्न आपल्याला समजला पाहिजे बघा की त्यांचं म्हणणं असं आहे की पहिले ज्या पर्सन्सने पहिले ज्या क्वांटिटीमध्ये काम केलं गेलेलं आहे त्यांच्या ठिकाणी आता दुसरे रक्कम आला. म्हणजे पुरुषांच्या ठिकाणी वेगळी संख्या आहे 18च्या ऐवजी 16 आहेत. त्यानंतर महिलांची संख्या वेगळी आहे आणि मुलांची संख्या पण वेगळी आहे. तर या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी सर्वात पहिले काय करायचंय तुम्हाला बघायचं आहे की काम जे आहे पुरुषांनी जे काम केलेलं आहे 18 पुरुषांनी 64 दिवसात काम केलं. 18 पुरुषांनी 64 दिवसात काम केलं. जसं की एक सिंपल वाक्य सांगतो तुम्हाला. जर समजा 5 माणसांनी 5 दिवसात काम केलं, 5 माणसांनी 5 दिवसात काम केलं म्हणजे एकूण काम झालं 25 बरोबर आहे. आणि त्या 25 हे जे काम आहे ते 5 माणसांनी केलं. तर मग एका माणसाचं काम काय असणार आहे. एका माणसाचं काम जे आहे त्या 25 पैकी एक काम असणार आहे. मग सेम जर समजा मी तुम्हाला विचारलं की 18 पुरुषांनी 64 दिवसात काम केलं तर एका पुरुषाचं काम आहे 18 गुणिले 64. त्याच्यानंतर 9 महिलांनी 108 दिवसात तर एका महिलेचं काम आहे 9 गुणिले 108 आणि देन त्याच्यानंतर 7 मुलांनी 216 दिवसात काम केलं तर एका मुलाचं एका दिवसाचं काम आहे 7 गुणिले 216. आता त्यानंतर काय करायचं की या पुरुषांच्या ऐवजी एवढे पुरुष आणायचे. इथं घेतले 16 पुरुष, त्याच्यानंतर घेतले 9 महिला आणि देन घेतले 21 मुलं. बघा काय ते 16 चौक 64, 18 चौक 72, 9 9 कॅन्सल 1/108 आणि त्यानंतर 7 त्रिक 21 आणि 3 7 21 3 2 6. तर मग इथं आलेलं आहे 1/72, 1/108 आणि 1/72. आता या तीन संख्येचा लसावी 72 दोन्ही 144, 72 त्रिक 216. येस 216 असणाऱ्या तिघांचा लसावी 72 त्रिक 108 आणि 72 त्रिक 3 आणि 3 6 2 8. 8 भागिले 216 म्हणजे 8 1 8 सॉरी 8 दोन्ही 16 राहिले किती 5 8 7 56. तर 127 म्हणजे 27 दिवसामध्ये काम पूर्ण करणार. ओके 27 दिवसामध्ये काम पूर्ण करणार. एक्झामला प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत आणि जर प्रश्न आला तर आपल्याला जास्त मेहनत करायची गरज पडली नाही पाहिजे. सेम असेल फक्त डेटा एखाद दिवस चेंज झाला असेल आणि कधी कधी तर काय होते की आपलं नशीब एवढं जोरदार असते की आपण जे घ्यायला तेच प्रश्न तुम्हाला एक्झामला दिसणार बघा. येस पुढे बघा 9,000 रुपये मुद्दलचे 10,32 दराने. आता मनातल्या मनात प्रश्न आला की सर हे नवं बघा मी चलो क्लास सोडून कारण हे असलं आम्ही आतापर्यंत एमपीएससी महाराष्ट्रातले जे चॅनल आहेत त्यांच्या याच्यावर 4% 5% भाऊ त्यांनी जे प्रश्न घ्यायले तर ते मॉक जमा करण्यासाठी आणि बॅच परचेस करण्यासाठी विकण्यासाठी घेत आहेत बघा. माझं काम आहे तुमचे डोळे उघडायचं. ठीक आहे तुम्ही जर समजा आजचा हा व्हिडिओ बघायचा आणि तुमचं एनटीपीसीचा 5 तारखेचा पेपर द्यायचा. मी आयबीपीएस ला पण तेच सांगितलं, मागच्या वर्षी तलाठीला पण तेच सांगितलं, वनरक्षकला पण तेच सांगितलं आहे. अजून ज्या आपण एक्झामच्या आधी ज्यावेळेस मी लेक्चर घेतो त्या लेक्चरला काय असेल मी सरळ सांगत टाकतो की हे जर समजा परीक्षेला नाही आलं तर याच्या पुढे ऑनलाईनचा क्लास घेणारच नाही. आणि खोटं वाटत असेल तर टेटचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामधले तुम्ही काय असणार रिव्ह्यू चेक करा, कमेंट चेक करा. त्या कमेंट बॉक्स मध्ये सरळ पोल सांगतात की 101% जे तुम्ही शिकवलं तेच एक्झामला आहे. मग हाच पॅटर्न तुम्हाला दिसणार आहे की थोडासा चेंजेस जे आहे जे पॅटर्न मध्ये म्हणजे काय असेल की एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला टक्केवारी दिसेल. जसं की 5%, 10%, 15%, 20% त्या भाग नाहीये. मग अशा वेळेस काय असेल की आपला टक्केवारीचा जो दुसरा भाग आहे की आन्सर काढण्यासाठी काय करता येईल तर तुम्हाला सांगतो बघा.
2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर प्लस ए प्लस बी प्लस ए बी भागिले 100 म्हणजे 32 प्लस 32 प्लस 32 गुणिले 32 भागिले 100 तर 32 32 64 आहे 32 चा वर्ग 1024 भागिले 100 2 शून्य आणि दशांश आला म्हणजेच काय असेल 74.24 सर आता हे काय आहे तर हे आहे टोटल 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज 2 वर्षांमध्ये किती कंपाऊंड इंटरेस्ट घ्यायचा आहे तर घ्यायचा आहे 74.24%. ओके मग आता सांगा या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे की टोटल मुद्दल किती आहे 9000 या 9000चे 74.24% तर काय आले 2 शून्य कटले हा पॉइंट कटला 1 शून्य कटला इथं शून्य आला 742.4 गुणिले 9 9 चौक 36 शेवटचा अंक 6 पाहिजे पर्याय क्रमांक 4 तुमचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे कमेंट बॉक्स मध्ये गुणाकार करून आन्सर टाका याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4. यस त्यानंतर 40 विद्यार्थ्यांच्या गटात गीता अव्वल पासून 8व्या स्थानावर आहे. एकूण टोटल 40 आहेत 40 पैकी वरून 8व्या क्रमांकावर गीता आहे. टोटल 40 आहेत 40 पैकी 8 झाले राहिले किती खाली 32 आणि 32च्या नंतर वरचा क्रमांक असतो 33 पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1. चला बघा मीडियन म्हणजे माध्यिका बरोबर मीडियन म्हणजे माध्यिका ना येस मीडियन म्हणजे माध्यिका. जसं तुम्हाला विचारलं काही प्रश्न असे आहेत बघा एक जॉमेट्रीचा पण एक मेन्सुरेशनचा पण प्रश्न आहे जो मला म्हणजे मराठीत ट्रान्सलेट करता आला नाहीये तो तुम्ही इंग्लिश मध्ये पण घेतला आणि मराठीमध्ये पण घेतलेला आहे. आणखी 2-3 प्रश्न आहेत ट्रिग्नोमेट्रीचे पण प्रश्न आहेत जे मला मराठीत ट्रान्सलेट करता आले नाही तर ते प्रश्न ऍज इट इज इंग्लिश मध्ये घेतलेले आहेत बघा. 2 ते 3 प्रश्न धरून चला या कॅटेगरीमध्ये. ओके याच्यामध्ये काय असेल की तुम्हाला मीन मीडियन आणि मोड आजच्या याच्यामध्ये मला वाटतं बहुतेक 2 प्रश्न आपण घेतलेले आहेत. एक मीडियनचा एक आहे आणि मीन प्लस मोडचा एक प्रश्न आहे. ठीक आहे तर याच्यामध्ये चेक करूया आपण की तुम्हाला जर समजा मीडियन काढा म्हणलं समजा माध्यिका काढा म्हणलं माध्यिकामध्ये तर जवळपास नावातच सगळं काय आहे की सेंटर पॉइंट जो आहे तो काढायचा तुम्हाला. पण सेंटर पॉइंट असं नाही काढायचं की डायरेक्ट काय असेल की एकूण 1 2 3 4 5 6 7 8 मधला सेंटर पॉइंट म्हटले 2 घेतला असं नाहीये. तर सेंटर पॉइंट काढण्यासाठी तुम्हाला या सगळ्या संख्यांची असेंडिंग ऑर्डर मध्ये पहिले मान्य करावे चढत्या क्रमाने आणि चढत्या क्रमाने मान्य करण्यासाठी पहिले आता हा तर खूप वरच्या लेवलचा डेटा आहे याच्यामध्ये तुम्हाला प्लस मायनस दिलाय तर सर्वात लहान संख्या म्हणजे मायनस मधली सर्वात मोठी संख्या जसं की बघा याच्यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे मायनस मधली a-0.5 तर ही घेतलं a-0.5 ही झाली पहिली संख्या. याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या कोणती आहे a-3.5 प्लस a-3.5 a-3.5 सगळ्यांची चढत्या क्रमाने मान्य करायची आहे. मग हे झालं 1 झालं ठीक आहे हे 1 झालं त्याच्यानंतर 3 a-3 हा झाला. आता 2.5 a-2.5 ओके सॉरी हे 0.5 आहे ना येस 0.5 आहे तर सर्वात पहिले सॉरी सर्वात पहिले जे आहे 0.5 आहे. ठीक आहे सर्वात पहिले जे आहे ते a-3.5 सर्वात पहिले येते त्याच्यानंतर येते 1 नंबरला हे आहे 2 नंबरला a-3 आहे 3 नंबरला a-2.5 आहे 4 नंबरला a-2 आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर मग 5 नंबरला जे आहे आता येईल बघा तुमचं काय असणार आहे a-0.5 आहे देन त्याच्यानंतर आहे a-0.5 च्या नंतर a+0.5 आहे आणि त्याच्यानंतर 0.5 च्या नंतर झाले सर्व a+5 आहे a+4 आणि a+5 ओके तर ही झाली असेंडिंग ऑर्डर. मग आता मांडणी केल्यानंतर आता हे तर खूप अवघड आहे बघा आता माझा मी काय मुद्दा म्हणून आणला नाहीये जे पेपरला मागचे आलते जे संभाव्य प्रश्न आहेत ते घेतलेले आहेत बघा काय माहित परीक्षेला हाच प्रश्न ऍज इट इज येऊन जाईल. ओके मग आता काय करायचं आहे की असेंडिंग मांडणी झाल्यानंतर नंतर चेक करा की टोटल किती ऑब्जेक्ट्स आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8 तर 8 मध्ये 7 असेल तर आपण 4था नंबर घेतला असता 9 असेल तर 5वा घेतला असता बरोबर. पण आता 8 जर असेल तर
मधले दोन घ्या बघा, म्हणजे इकडचे 3 आणि इकडचे 3 सोडले, मधले 2 घेतले कोणते, a-2 आणि आहे a-0.5. आता या मधल्या दोघांची काय करायची, बेरीज करा आणि भागिले 2 करा. तर उत्तर काय असेल बघा, हे 2a मायनस 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 प्लस होऊन जाईल 2.5 भागिले आहे 2. हे 2 कॅन्सल आहे, सॉरी हे 2 तर कॅन्सल होतीलच, पण आताच नाही, नकर थांबा. डायरेक्ट हे परीक्षात घरी लेटर येते बघा. मग तुमचं 2a भागिले 2 आणि मायनस 2.5 भागिले 2, तर 2 कॅन्सल आहे आणि इथे येते बघा 1.25. तर उत्तर आहे a-1.25. a-1.25 पर्याय क्रमांक 3. कुठून तुम्हाला थोडीशी गडबड झाली सांगा तुम्हाला, मांडणी झाल्यानंतर मधले 2 घेतले, त्यांची बेरीज भागिले 2 केलं आणि मग यांची बेरीज झाली 2a-2.5 भागिले 2. आता यांचं भागाकार करत असताना तुम्हाला जर भागाकार जमत नसेल तर सेपरेट ऑब्जेक्टला भाग द्या. 2a ला 2 ने भाग द्या, 2.5 ला 2 ने भाग द्या, तर उत्तर आलं a-1.25. क्लिअर. पुढं 4 शब्द दिलेले आहेत, त्यापैकी 3 एकसारखे. अॅनॉलॉजीवर 2 ते 3 प्रश्न धरून चलावा, परफेक्ट जमलंच पाहिजे. आता काय माहिती त्याच्यामध्ये त्यांनी इंग्लिश मध्ये देतील का मराठीमध्ये देतील, मला मराठीत ट्रान्सलेट करता आलं नाही तर मी इंग्लिशच ठेवून दिले बघा. त्यापैकी 3 एकसारखे येतात आणि एक वेगळा आहे. अॅनॉलॉजीवर 2 ते 3 प्रश्न. ठीक आहे. ओरिजिनल, युनिक, इनोव्हेटिव्ह आणि आयडेंटिटिकल. मग आता बघा, ओरिजिनल म्हणजे आपण म्हणता की प्युअर आहे, पण याचा दुसरा पण अर्थ असा होते की एखाद्या ठिकाणचा नवीन जर शोध लावला तर ओरिजिन आपण असं म्हणता, ओरिजिनल असं असणार आहे ते, बरोबर. तसंच युनिक म्हणजे काय असणार की एक वेगळंच आहे. ओरिजिनल म्हणजे एक सेपरेट भाग आहे, वेगळा भाग आहे, नवीन भाग आहे. युनिकला पण काय असणार आहे, सेपरेटच म्हणता आपण, ते युनिक आहे भाग. इनोव्हेटिव्ह मध्ये पण काय असणार आहे, एक नवीन भाग आहे, वेगळा भाग आहे. आयडेंटिटिकल म्हणजे काय असणार आहे की एक सारखाच दिसणारा, म्हणजे एकासारखा दुसरा असणार आहे, बरोबर. जसं की आपण युनिकला काय म्हणता, काय युनिक पर्सनॅलिटी आहे म्हणजे काय सारखीच सगळ्यासारखी नाहीये, थोडंफार काय असणार आहे, चेंज आहे, बरोबर आहे, वेगळे पण आहे. आयडेंटिटिकल म्हणजे काय असणार आहे, एक सारखे दिसणारे, म्हणून काय असणार आहे, याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 आयडेंटिटिकल असणार आहे. करेक्ट आन्सर बी. त्याच्यानंतर चला, हा प्रश्न तर सगळीकडेच आहे बाबा, याचं उत्तर आलंच पाहिजे बघा. A-B-C आणि पुढे D पाहिजे. खुश व्हायची गरज नाही, कारण 3 पर्यायामध्ये D आहे. त्याच्यानंतर Y चा कोड आहे 25, V चा कोड आहे 22, S चा कोड आहे 19. 25 - 3, 22 - 3, 19 - 3, 16 आणि 16 ला आहे बघा P. 16 ला आहे P, पर्याय क्रमांक 1, बरोबर. 16 ला आहे P, पर्याय क्रमांक 1. देन त्याच्यानंतर संख्या 25% वाढवली, नंतर 16% कमी केली. एका नंतर एक वाढ आणि घट असेल तर मायनस वाढवली म्हणजे +25 -16 -25 गुणिले 16 भागिले 100. 25 चोक 100, 4 चोक 16, 25 मधून 16 गेले 9 आणि 9 मधून 4 गेले तर उत्तर असणार आहे 5%. आन्सर तुमचं प्लस मध्ये आहे, मग 5% इन्क्रीज असेल, तर पर्याय क्रमांक 2 असेल करेक्ट आन्सर. ओके. देन त्याच्यानंतर एका सांकेतिक भाषेमध्ये मोहरा बरोबर 73541 आहे, कलिंगा बरोबर 216891 आहे, तर हार्लेन बरोबर काय. काही जण भरपूर वेळेस काय असेल की फसतात, इथं अभ्यास चांगला करून पण एक्झाम मध्ये एखाद दिवस प्रॉब्लेम येऊ शकते. काय होते बघा, त्यांनी असं चेक करतात की M चा कोड 13 आहे, मग 13 म्हणजे काय असेल 3 आणि 1 4 आहे, नंतर +3 असं नाहीये. तर मॅक्झिमम टाइमला काय आहे बघा की यांचे लिंक असते, म्हणजे या मोहरा मधले जे अंक आहेत आणि इथले जे अंक आहेत ते कुठल्या तरी अक्षराला डेडिकेट केले असतात, अक्षराला अनुसरून असतात. जसं की बघा, इथं शेवटी A आहे, इथं शेवटी A आहे, इथं पण बघा 1 आणि 1 आहे, तर याचा अर्थ सरळ सरळ आहे की अल्फाबेट नुसार त्यांनी नंबर टाकलेले आहेत. मग आता सांगा हार्लेनचं बघा H किती आहे, 3 नंबरला, 3 नंबरला कोण आहे 5, तर H साठी आलेला आहे 5. A साठी आताच बघितलं सर्वात शेवटी 1 आहे. R जो आहे शेवटून दुसरा आहे, शेवटून दुसरा 4. त्यानंतर L आहे, L जो आहे तो सुरुवातीपासून तिसरा आहे ते 6. I चा कोड सुरुवातीपासून 4 म्हणजे 8 आणि त्याच्यानंतर N म्हणजे त्याच्यानंतर 8च्या नंतर 9. 5 1 4 6 8 9, 5 1 4 6 8 9, पर्याय क्रमांक C तुमचं करेक्ट आन्सर आहे. येस. आता याच्यातला डेटा इंटरप्रिटेशन जो आहे तो एका DI ला एकच प्रश्न असतो, प्रश्न काय अवघड नसतो, लगेच आन्सर तुमचं येऊन जाईल बघा. आता काय सांगितलं बघा,
स्टडी द फॉलोइंग पाय चार्ट. काही जरी झालं तर पहिल्यांदा हे वरचं वाचायचंच आहे, तरच समजा तुम्हाला की पुढे काय कंटेंट दिलेलं आहे. द फॉलोइंग पाय चार्ट रिप्रेझेंट द पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन फॉर डिफरंट सेक्टर. म्हणजे पर्सेंटेजचं विवरण केलेलं आहे. कशामध्ये, कोणत्या कोणत्यामध्ये? ऍग्रिकल्चर भाग आहे हा, इरिगेशनचा भाग आहे हा, एनर्जी भाग आहे, इंडस्ट्री भाग आहे, ट्रान्सपोर्टचा भाग आहे आणि सोशल सर्व्हिसचा भाग आहे. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे त्यांनी? तुम्हाला प्रश्न विचारला आहे की सामाजिक सेवा क्षेत्राद्वारे, आता ट्रान्सलेट केला आपण, सामाजिक क्षेत्र म्हणजे सोशल सर्व्हिस, सोशल सर्व्हिसच्या क्षेत्रामध्ये वर्तुळाच्या मध्यभागी सबमिट केलेला कोण शोधा. एकदम सिंपल प्रश्न आहे की तुम्हाला डेटा काही दिलाच नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की इथं सोशल सर्व्हिस दिलेली माहिती टक्केवारीमध्ये आहे. तुम्हाला विचारलं कशामध्ये? डिग्रीमध्ये विचारलं. 360 डिग्रीच्या अँगल मध्ये जर रिप्रेझेंट केलं तर सोशल सर्व्हिसचा काय अँगल असेल, तर मग आपला आन्सर काय असेल बघा की सोशल सर्व्हिस जे आहे ते ऑरेंज कलर मध्ये भगवा वादळ आहे, तर भगवा वादळ आहे 16.1. मग बघा 16.1 म्हणजे टक्केवारीनुसार, म्हणजे 100%ला जर अनुसरण केलं तर उत्तर 16.1 आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला टक्केवारी नाही पाहिजे, आपल्या वर्तुळाच्या मध्यभागी म्हणजे 360 डिग्री मध्ये काय असेल, 360 डिग्री मध्ये काय असेल, ओके 360 डिग्री मध्ये काय असेल तर 16.1 गुणिले 360 भागिले आहे 100%. पॉइंट कटला, 1 आला, 1 कॅन्सल आहे. 36 गुणिले 61 करा, काय ते उत्तर बघा. 36 एक 36, 36 सक 216 आणि 3 219, 36 एक 36 आणि 21 तर 57 भागिले 100 तर उत्तर आहे 57.96. 57.96, 70, 46, 45 आणि हा हे जवळपास आहे बघा. 58% तुमचं करेक्ट आन्सर आहे. पर्याय क्रमांक जे आहे 4 नंबर करेक्ट आहे. 58%. हेच थोडं फास्ट घेत आहे बघा, कारण रात्रीचे 1 वाजले लोक मारतील मला येऊन. येस, 1 फिक्स आहे, हे मागचे 4 फिक्स आहे. तुम्ही कोणाचंही लेक्चर काढून बघा महाराष्ट्रामध्ये एवढी अॅक्युरेसी भेटणारच नाही बघा. दे धनादन काय असणार आहे, गुणोत्तरचे प्रश्न, वयवारीचे प्रश्न, सरळ व्याजचे प्रश्न, दुसरं काही शिकवच नाही. अरे भाई हे परीक्षेला येते. मीडियन वाला भाग येते, मोडवाला भाग येते, कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा भाग येते, त्याच्यानंतर अल्जेब्राचा भाग आहे, ट्रिग्नोमेट्रीचा भाग आहे, ते काहीच नाही. आणि पोरं बी रताळे काय सांगा त्याला वाटलं हेच असंच असते, असं नसते बाळा. एनटीपीसी आहे ते बरोबर. चला 4 5 29, 6 7 55, 8 9 4 25, 5 5 25, येस 5 5 25 आणि 4 29, 7 7 49 आणि 6 55, 9 9 81 आणि 8 89. पर्याय क्रमांक जे आहे ते 1. पर्याय क्रमांक 1. चला बोनमास वर कमीत कमी 2 प्रश्न धरून चला. सिम्प्लिफिकेशन वर 2 ते 3 प्रश्न. 810 भागिले 5 वजा 25 गुणिले 13 प्लस 2 गुणिले 12. येस किती आले बघा. हे 5 16 80, 5 2 10, 25 10 250, 25 3 75, 325 आणि पुढे आहे 12 2 24. ठीक आहे, तर 162 आणि 24 तर हे झाले 186 आणि 325 मधून 186 मायनस करा. 15तून 6 गेले 9 आणि त्यानंतर 11तून 8 गेले 3, 2तून 1 गेला 1. उत्तर आहे -139. पर्याय क्रमांक 1. ओके, पर्याय क्रमांक 1. देन त्याच्यानंतर इफ tan a to a बरोबर आहे cot a - 18 डिग्री and to a is an acute angle. ठीक आहे, हे तर सांगायची गरजच नाहीये. बघा पॅटर्न तर सेम फिक्सच आहे. तुम्ही जर समजा 2-3 प्रश्न जर काढून बघितले या टाइपचे, त्याच्यामध्ये हमखास जे आहे ते अॅक्यूट अँगलवर प्रश्न पडलेले आहेत. आणि अॅक्यूट अँगल म्हणजे 90 डिग्रीच्या मधला भाग असणार आहे, बाहेरचा नाही, मधला भाग असणार आहे. आता याच्यामध्ये काय होते बघा, tan to a बरोबर आहे cot a - 18 डिग्री. तर म्हणजे हा जो टॅनचा सोबतचा भाग जो आहे डिग्रीचा, त्याला आपण जर a म्हणलं तर क्वाटच्या सोबतच्या भागाला आपण म्हणणार आहे क्वाट b म्हणणार आहे. आणि याचं जर समजा तुम्ही इक्वेशन चेक केल्या तर a प्लस बी नेहमी काय असणार आहे 90 डिग्री मध्ये असणार आहे. a प्लस बी 90 डिग्री मध्ये असणार आहे. तर a ची किंमत किती आहे सांगा. टॅनच्या a ची किंमत किती आहे 2a आहे. क्वाटच्या b ची किंमत किती आहे सांगा. a - 18 आहे आणि बरोबर या दोघांची किंमत आहे 90 डिग्री. तर 2a अधिक a 3a बरोबर हे 18 इकडे गेले तर उत्तर आहे 108. तर a ची किंमत आहे 3 3 9 3 संग 18 तर उत्तर आहे 36 डिग्री. पर्याय क्रमांक 2. आणि मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला हे काही पॅटर्न असा ठरलेला आहे. फक्त तुम्ही जे लेक्चर मधले जे प्रश्न आहेत
कुठले कोऑर्डिनेट जिओमेट्रीचे, अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे, त्याच्यानंतर तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्यानंतर ट्रिग्नोमेट्रीचे किंवा मेन सोल्युशनचे. ऍडव्हान्स वाले पार्ट काय असणार स्क्रीनशॉट काढून ठेवा. मी गॅरंटी सांगतो या 4-5 दिवसामध्ये जेवढे प्रश्न येणार आहे, कारण मी काय असं लगेच कुठलं कॉपी पेस्ट करत नाही. जवळपास नाही ना म्हणलं तरी एक 40-50 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर आणि ते पेपर ज्याच्यामध्ये काय असेल की एनटीपीसीचा प्रश्न तुमच्या जेईला रिपीट झाला असेल, तोच प्रश्न काय असणार आहे पुढे कुठेतरी रेल्वेच्या अदर एक्झामला पायलटला ELP ला रिपीट झाला असेल आणि तोच प्रश्न जो आहे तो कधीतरी कुठल्या तरी टेस्ट सिरीज मध्ये आला असेल पुन्हा, तर ते प्रश्न मी घेऊन आलेले. याचा अर्थ असा आहे की हे प्रश्न तुम्हाला नंतर या वर्षी पण दिसू शकतात. बघा येस, हा पॅटर्न कॉमन आहे. बघा मेन सोल्युशनचा आयताकृती बॉक्सचे मोजमाप 1.6 मीटर, 90 सेंटीमीटर आणि 60 सेंटीमीटर आहे. मोजमापाचे साबण ज्याचं मोजमाप 6 सेंटीमीटर आखरी लेवलचा आहे. बघा ट्रान्सलेशन, साबण ज्याचे मोजमाप 6 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 40 सेंटीमीटर. म्हणजे इनडायरेक्टली साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एक आयताकृती बॉक्स आहे. तर या बॉक्स मध्ये मला साबण ठेवायचे तर या बॉक्स मध्ये मला साबण ठेवायचे तर अशा किती साबण याच्यामध्ये बसतील. भावा तुला साबण ठेवण्याच्या पहिले चेक कर बॉक्स किती, बॉक्सचं व्हॅल्यूम काय आहे, बॉक्स मध्ये जागा किती बसणार आहे. तर या बॉक्सची जागा भरण्यासाठी काय असणार आहे, लांबी, रुंदी, उंची, तुम्हाला तिन्ही पण गोष्टी माहित पाहिजे आणि त्याने तिन्ही पण दिले आहे. लांबी दिली आहे, रुंदी दिली आहे आणि उंची दिली आहे. मग या तिघांचं एकूण व्हॅल्यूम जे आहे मध्ये जागा किती ऑक्युपाय होती, तर सगळ्यांचं पहिले युनिट चेक करा. 90 सेंटीमीटर आहे, 60 सेंटीमीटर आहे, पण इथं चेक करा 1.6 मीटर आहे. 1.6 मीटर म्हणजे 160 सेंटीमीटर. आता हे झाले सगळे सेंटीमीटर मध्ये. आपण काय करायला पहिले त्या आयताकृती बॉक्सची जागा काढायला, त्या बॉक्स मध्ये किती सामान बसू शकते व्हॅल्यूम चेक करायला, किती क्युबिक सामान बसू शकते. तर 160, 90 आणि 60 घेतलं, बरोबर आहे. घन मीटर जे आहे, घन सेंटीमीटर आपण भाग चेक करताय. आता एवढ्या भागामध्ये तुम्हाला बसवायचे आहे तर साबणाचे एकूण साबणाची क्वांटिटी. मग एक साबण किती सेंटीमीटरचा आहे पहिले चेक करा. तर 6 सेंटीमीटर गुणिले 5 सेंटीमीटर गुणिले, आता बघा इथं नीट लक्ष द्या, 40 मिमी आहे. 40 मिमी म्हणजे जर याला जर सेंटीमीटर मध्ये घेतलं तर हे 4 सेंटीमीटर होते. इथे 4 सेंटीमीटर. तर बघा काय आले या ठिकाणी 6 पंचे 30, 30 त्रिक 90, 4 चोक 16, 4 त्रिकम 12, 12 संग 72 आणि 72च्या पुढे 2 शून्य. उत्तर आहे 7200 क्वांटिटी जे आहे तर त्या बॉक्स मध्ये जमा होऊ शकते. क्लिअर? येस. पुढं नंतर XYZ हे 3 विद्यार्थी आहेत. तर X ला Y पेक्षा 40% अधिक. बघा 40% अधिक म्हणजे काय असेल 2/5 म्हणजेच काय असेल X ला Y पेक्षा 40% अधिक, X आणि Y. तर Y ला जर 5 असेल तर X ला 40% म्हणजे 7. त्याच्यानंतर अधिक गुण आहेत आणि Z पेक्षा म्हणजे याच X ला Z पेक्षा 20% कमी गुण आहेत. 20%ची अपूर्णांक किंमत आहे 1/5 आणि कमी म्हणजे 4/5. म्हणजे याच X ला Z पेक्षा कमी गुण आहेत, Z पेक्षा कमी गुण आहेत. म्हणजे Z ला जर 5 असेल तर X ला 4 आहेत. आता यांना इक्वल करा. इथं 4 असणार आहे, इथं 7 असणार आहे. रिकाम्या जागेमध्ये आडव्या लाईन मधली संख्या 7 5 35, 7 चोक 28, 5 चोक 20. पुढे त्यांनी सांगितले की Y ला 480 गुण आहेत. Y ला 480 तर हे आहे तुमचं किती पट आहे 24 पट. तर Z ला किती गुण असतील तर 24 आणि हे पण 24. 24 5 120, 24 त्रिक 72 आणि 12 84. तर उत्तर आहे 840. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. येस. ए आणि बी यांनी संयुक्तपणे एक व्यवसाय सुरू केला. सुरू करतात किंवा सुरू केला समजा. ए ची गुंतवणूक बी च्या गुंतवणुकीच्या 7 पट आहे. ए ची गुंतवणूक बी च्या गुंतवणुकीच्या 7 पट आहे. दोघांना मिळून 27,2,75,000 नफा झाला. 7 आणि 1 8, 8 ची किंमत 2,75,000 आहे. तर तुम्हाला विचारलं की ए चा नफा किती. तर ए चा नफा बघा चेक करा. 8 त्रिक 24 राहिले 3, 8 चोक 32 राहिले 3 राहिले, 8 त्रिक 24 राहिले 6, 8 7 56, 8 पंचे 40, 34,375 आहे. तुम्हाला विचारलं की ए चा नफा 34,375 गुणिले 7, 7 5 35, 7 7 49, 3 52, 7 त्रिक 21, 5 26, 7 चोक 28, 2 30, 7 त्रिक 21, 3 24, 24 0 625. पर्याय क्रमांक 1. येस. त्यानंतर
दोन गाड्या त्याच दिशेने 34 किमी आणि 86 किमी तासाच्या वेगाने पुढे जात आहेत. म्हणजे काय की एका सेम डायरेक्शनला, आणि एका सेम डायरेक्शन म्हणजे काय असेल त्यांचा कम्पेरेटिव्ह स्पीड जे आहे किंवा रिलेटिव्ह वेग जो आहे, तुलनात्मक वेग जो आहे तो मायनस होऊन जाईल. पहिले तर चेक करा की या दोघांचा तुलनात्मक वेग किती असणार आहे. एकाच दिशेने म्हटल्यानंतर मायनस करा, 86 मायनस 34, तर उत्तर यायला तुमचं किती असणार आहे 52 किलोमीटर प्रति तास. 52 किलोमीटर प्रति तास म्हणजे एक ट्रेन जात आहे त्याच्या मागे दुसरी ट्रेन आहे. तर मी पहिलेच तुम्हाला म्हणजे जर क्लास बघला असेल तर तुम्हाला कळाला असेल, कोणाचा क्लास बघा तुम्ही, की एका मागे एक आहेत म्हणजे काय असेल की वेगांची वजाबाकी होते. आणि जर अपोजिट डायरेक्शन येत असेल तर वेगांची बेरीज. तर इथं वेग आहे तुमचा 52 किलोमीटर प्रति तास आहे. देन त्याच्यानंतर दोन्ही पण ट्रेनची सेम डायरेक्शन असू द्या, अपोजिट डायरेक्शन, अंतराची नेहमी बेरीज असणार आहे. तर डिस्टन्स होत आहे तुमचं किती 300 प्लस 480. 300 प्लस 480 हे झालं 780. ओके, हे झालं तुमचं 780. मग आता सांगा 780 मीटर अंतर 52च्या स्पीडनं, भावा पण हे मीटर मध्ये आहे 1 किलोमीटर मध्ये, याला काय करा 518 करा. तर उत्तर काय आहे ते बघा 780 गुणिले 18 भागिले 52 गुणिले 5. ठीक आहे, 13 चौक 52, 13 संग 78, 4 15 60 आहे, 5 त्रिक 15, 18 त्रिक 54. म्हणजे एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनला 54 सेकंदात ओलांडते. मनातल्या मनात प्रश्न आला असेल की सर या ठिकाणी जे आहे ते प्रश्नाच्या शेवटी तिथं असं मेन्शन केलं की वेगाने जाणाऱ्या ट्रेनला हळू ट्रेनला किती वेळात ओलांडणार आहे. ते भाग एकच आहे. त्या ट्रेन मधल्या माणसाने दुसऱ्या ट्रेनला किती वेळात ओलांडलं त्याचा बी अर्थ तेच आहे. दोन्ही ट्रेनने एकमेकांना कधी ओलांडलं त्याचा पण अर्थ एकच आहे. तर उत्तर आहे याचं किती असणार आहे 54 सेकंद. या प्रश्नाचं लॉजिक एकच आहे. सेम डायरेक्शन जर असेल तर मायनस आहे आणि अपोजिट डायरेक्शनला प्लस असणार आहे. ओके, आणि अंतराची तर नेहमी बेरीज असणार आहे. येस, 5 मित्र राम, शिव, सुनील, रवी आणि रोहन शिकवणीच्या तुकडीत आहेत. ठीक आहे, थोडे पहिले आपण काय करूया मॅथचे प्रश्न घेऊया कारण टाइम भरपूर झालेला आहे. बघा आता हे अपोजिट हे जे आहे ते समानार्थी आहे, तर याचा पण समानार्थी जे आहे ते अग्रेसिव्ह असणार आहे. बघा चेक करून घ्या तुम्ही. येस, कोणत्या प्रमाणात तांदूळ रुपये 140 रुपये प्रति किलो आणि 90 रुपये प्रति किलो मिसळले जावे जेणेकरून तांदळाच्या दोन गुणांचे मिश्रण 110 प्रति किलो होईल. बघा म्हणजे इथं ऍलिगेशनचा भाग आहे. पहिली किंमत आहे 140, दुसरी किंमत आहे 90 आणि त्या दोघांना कोणत्या प्रमाणात मिसळलं पाहिजे तर ऍव्हरेज जो आहे तो आला पाहिजे कितीचा 110चा. तर या दोघांचा फरक जो आहे तो कितीचा आहे 20चा. या दोघांचा फरक आहे 30चा. तर उत्तर आहे तुमचं 2:3. 2:3. ठीक आहे, त्याच्यानंतर येस, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मीन अँड मोड ऑफ द एजेस. आता थोडा हायर लेवलचा डेटा आलाय बघा. याच्यामध्ये त्यांनी एवढं लय भयंकर सांगणार नाही. तर तुम्हाला काय सांगतील की मीन काढा म्हणतील ना, तर मीनच्या वेळेस यालाच काय असतील असं करतील बघा. एकूण मुलांचं एज आणि इकडे टोटल संख्या. ओके, मुलांचं एज 1 वर्षाचा असणारे मुलं किती येतं दिसाले का तिकडून किती आहे 20 आहे ना. 20 1 वर्षाचे असणारे मुलं आहेत 20. ओके, 2 वर्षाचे मुलं असणारे किती येते एकूण 50. 3 वर्षाचे किती येतं 70. 4चे पण किती येतं 50 आणि त्याच्यानंतर आहे बघा 520. तर ही अशी ऑलरेडी माहिती तुम्हाला सबमिट केली असती. थोडासा हा भाग जो आहे थोडासा काय असणार त्यांनी वेगळ्या अँगलनं मांडणी केली आहे बघा. ओके, म्हणजे आता हे सेमच आहे पण मॅक्झिमम टाइम तुम्हाला असा डेटा त्या ठिकाणी दिसू शकते. पण तुम्हाला विचारलं की मीन म्हणजे काय असेल, तर मीन म्हणजे काय असते बघा. तर मीन म्हणजे तुम्हाला टोटल यांची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर आहे, टोटल व्हॅल्यू काढायची आहे. एकूण मुलांची संख्या गुणिले त्यांची एकूण विद्यार्थी संख्या, वय गुणिले विद्यार्थी संख्या. म्हणजे इथं यायला बघा किती 20, इथं आहे 100, इथं आहे 210, इथं आहे 50 चौक 200 आणि इथं आहे 20 5 100. या सगळ्यांची बेरीज
भागिले टोटल किती येतं 5 आणि 4 9 आणि 3 12 आणि 2 14 आणि 1 15 बरोबर. तर किती आले चेक करता हे 0 1 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8 810 आले का. 20 1 20 50 दोन्ही 100 7 3 21 50 4 200 20 5 100 बरोबर आहे. 810 आहे. 810 टोटल किती आहे बघायचे 5 आणि 2 7 14 5 19 21 किती कुठल्या याच्यामध्ये हा सॉरी इथं काउंट मध्ये चेक झालं का 0 0 0 आहे 2 आणि 1 3 आहे त्यानंतर 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 1 6 किती झाले ते 630 630 आहे बरोबर. आता 630 हे झालं आणि त्यानंतर एच ची टोटल तर काही काढायची गरज नाही. इकडची टोटल मारून बघा किती असणार आहे 5 आणि 2 7 7 आणि 7 14 14 आणि 5 19 आणि 2 किती येतं 210. तर 210 मध्ये 630 आहेत तर मेन याचा येते कितीला याचा मेन येते 3 ला. ठीक आहे याचा मेन आला आहे 3 चा. आता मीनची किंमत आली 3. मीन म्हणजे काय असेल की पहिले टोटल सगळ्यांची बेरीज करून घ्या मल्टिप्लाय आणि सगळ्यांची बेरीज करून घ्या आणि टोटल एकूण त्यांची व्हॅल्यू किती आहे ते चेक करा 210. तर 210 ला 603 म्हणजे मीन आलाय 3 चा. आता तुम्हाला काढायचं आहे मोड. आता मोड काढत असताना चेक करायचं की सर्वात हायएस्ट व्हॅल्यू कोणाची आहे ते चेक करा. हायएस्ट व्हॅल्यू 70 आणि 70 असणारा कोणता भाग आहे 3 वाला भाग आहे. तर तुमचा याचा अर्थ असा आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मीन अँड मोड. तर मीन पण आलेला आहे 3 आणि मोड पण आलेला आहे 3. तर डिफरन्स किती असणार आहे 0. तर आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4. वाटल्यास काय करूया बघा उद्याच्या लेक्चर मध्ये मी दुसरं काहीच नाही घेत मीन मीडियन मोडचं काय असणार आहे पूर्ण लेक्चर एका लेक्चर मध्ये संपूर्ण उडून टाकतो बघा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम आलाच नाही. याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे. एकदाच तुमचा भाग झाला तर तुम्हाला समजून जाईल बघा. A1 चे वजन A2 च्या वजनाच्या 6 पट आहे आणि A2 चे वजन A3 च्या वजनाच्या तुलनेमध्ये 50% जास्त आहे. बघा A1 A2 आणि A3 A1 चे वजन A2 च्या 6 पट आहे आणि त्याच्यानंतर A2 चे वजन A3 च्या तुलनेमध्ये 50% जास्त आहे. A2 चे वजन A3 च्या तुलनेमध्ये 50% जास्त आहे. म्हणजे हे इथं 1 जर 2 जर असेल तर इथं 3 येईल बघा बरोबर आहे. तर इथं 1 आला इथं 3 आले. सायंत्रिक 18 3 1 3 2 1 2 18 आणि 3 21 आणि 2 किती आहे 23. 23 ची किंमत जी आहे ते 299. 23 1 23 राहिले 6 23 त्रिक 69. तर A1 चे वजन किती 18 गुणिले 13 18 दाई 180 18 त्रिक 54 म्हणजे 234. सायंत्रिक 18 सरासरी आहे ना सॉरी हे सरासरी म्हणलेलं आहे ना. सरासरी म्हणलं काय असणार गुणिले हे करा 234 गुणिले 3 करा 23 त्रिक 69 3 चौक 12 म्हणजे 702 3 चौक 12 3 त्रिक 9 1 10 3 2 6 7 702 असणार आहे आन्सर. कारण हे सरासरी म्हणलं तर सरासरी म्हणल्यानंतर इथं शेवटी काय असणार गुणिले 3 किंवा 4 करा. येस पुढचा प्रश्न एकच मिनिट. पेमेंट टाकायची होती मित्राला तसं हप्ता काहीतरी मिसळूनच गेलो बघा. कटला असेल हप्ता त्याचा आता कटला नसेल म्हणूनच फोन केला मला कारण 1 तारीख आली ना 1 तारखेला सगळ्याच. एकदम सोपा आहे बघा. x ची किंमत आहे 3/8y म्हणजे x भागिले y बरोबर आहे 3/8. त्यानंतर y ची किंमत आहे 3/4z म्हणजे y भागिले z असणार आहे 3/4 आहे. मग आता सांगा x y ची किंमत 3/8 आहे yz ची किंमत 3/4 आहे. तर इथं 8 असणार आहे इथं 3 आहे 9 8 त्रिक 24 8 चौक 32. तर उत्तर आहे 9 24 आणि 32 पर्याय क्रमांक 3. येस
दोन नियमित बहुभुजांच्या ओके पॉलिनॉमियल मधला जे प्रश्न आहे, बाजूमधील प्रमाण 1:2 आहे, त्यांच्या अंतर्गत कोनामधील प्रमाण 2:3 आहे. प्रश्न समजायला जरासा अवघड आहे बघा. ट्रान्सलेट केल्यानंतर बहुभुजा म्हणजे एकूण त्याच्या बाजू जे आहेत पॉलिनॉमियल म्हणजे जे आपले काही चौकोन, पंचकोन, षटकोन, सप्तकोन जेवढे काही कोण आहेत त्याच्या एकूण बाजूचे प्रमाण दिलेलं आहे 1:2 आहे आणि कोणामधील प्रमाण जे आहे 2:3 आहे. तर इंटेरियर अँगल जे आहे तो कसा तयार होतो बघा. इंटेरियर अँगल कोणता पण जर तुम्ही घेतलं समजा तर n-2 इंटू 180 डिवायडेड बाय काय असणार आहे n. म्हणजे बाजू जर n असतील तर त्याच्यामधला प्रत्येक अँगल जो आहे तो किती डिग्रीचा असणार आहे इंटेरियर अँगल, त्याची ती माहिती काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे की पहिला जो भाग आहे, पहिला जो पॉलिनॉमियल आहे त्याचा एक बाजू असेल तर दुसऱ्याची काय असणार आहे 2 आहे. म्हणजे इथं आपल्याला 2 घ्यायचे तर बरोबर आहे. हे एक भाग घेतलेला आहे n1 एक भाग घेतलेला आहे आणि दुसरा भाग जो आहे तो n2 चा घ्या. n2 मायनस काय असणार आहे 2 गुणिले 180 भागिले जे आहे ते n2 आहे बरोबर आहे. मग आता या ठिकाणी काय करायचंय आपल्याला, एकूण जे आहेत पहिल्याचं एक आहेत बाजू तर दुसऱ्याच्या 2 बाजू आहेत. क्लिअर. आणि यांचं गुणोत्तर दिलेलं आहे इंटेरियर अँगलचं 2:3 दिलेलं आहे. मग आता चेक करा याच्यामध्ये काय करू शकते 180 आणि 180 कॅन्सल होऊ शकते बरोबर आहे. मग आता या ठिकाणी जे आहे ते हे n2 वर जातील आणि n1 खाली येतील. म्हणजे काय असेल की 2n1 - 2 गुणिले काय असणार आहे n2 भागिले जे आहे ते 2n2 - 2 गुणिले काय असणार आहे n असणार आहे. मग आता याच्यात जर समजा तुम्ही चेक केला असेल तर 2 जर समजा कॉमन घेतलं तर n1 n2 हे कॅन्सल समजेल बघा. 2 जर समजा कॉमन घेतलं समजा तर काय येते n1 - 1 भागिले इथं 1 आहे ना, एक मिनिट, इथं पहिला 1 आहे ना, इथं 1 आहे इथे, एक मिनिट 1 आहे. रात्रीचे 1 वाजले का असं होते बघा. n आहे इथं काही कॉमन येणारच नाहीये. ठीक आहे. इथं डायरेक्ट काय असणार आहे n - 2 भागिले काय असणार आहे इथं तुमचं काय असेल 2 कॉमन निघणार आहे आणि मग काय असेल इथं तुमचा आन्सर असणार आहे n2 मायनस काय असणार आहे इथं 1 असणार आहे आणि यांचं गुणोत्तर आहे किती 2:3. तर हे 3 संख्या वर येईल तर उत्तर किती आले 3n - 6 बरोबर आहे. तर आता किती असणार बघा, हे 2 ने जर गुणलं समजा काहीतरी मिस झाले बघा आपलं, ठीक आहे काय हरकत नाही. 2 ने जर गुणाकार केला तर काय येते बघा, या ठिकाणी काय असेल 2 ने जर गुणाकार केला तर बेदुनी 4n - 2 आहे. 4n - 3n काय असणार आहे n बरोबर काय असेल 6 मधून 2 गेले 4 तर n ची किंमत 4 आहे आणि दुसरं जे आहे ते 2 आहे. तर 2n ची किंमत किती असणार आहे 8. तर 4 आणि 8 हे तुमचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. आता तुम्हाला वाटत असेल की सर मला काही समजत नाही, तुम्हाला नाही मला बी काही समजत नसेल, जर समजा प्रॅक्टिस जर कमी असेल तर ओके. तर हा जो भाग आहे जॉमेट्री आपल्या याच्यामधला मेन्सुरेशन मधलाच एक भाग आहे ज्याच्यामध्ये काय असेल की कोणाचे आंतरकोनांचे एकूण माप किती असतील, एकूण आंतरकोन किती असतील, बाह्यकोन किती असतील, तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. थोडंफार माझ्याकडून बहुतेक कुठेतरी गडबड झाली असेल तर मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो बघा, कारण मला वाटतं बहुतेक टाइम मुळे 1:30 वाजले त्यामुळे काय असेल थोडा प्रॉब्लेम झाला बघा. येस, ए जसे बी, बी जसे सी बरोबर काय असेल आणि बी ची किंमत 96 आहे. तर खालीलपैकी कोणती ए आणि सी च्या मूल्यांची संभाव्य जोडी असू शकते बघा. बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही बघा, कंटेंट क्वालिटी बद्दल कॉम्प्रोमाइज नाही. बघणारे लागून जातील, न बघणारे थांबून जातील बघा. येस, कारण तुम्हाला हे सवय नाही ना बरोबर. आणि आम्हाला पण पोलीस भरती एमपीएससी शिकवता सवय पडून गेली की हेच असंच शिकवायचं, म्हणजे महाराष्ट्रातले पोरं बाहेर जाऊच नाही बघा. काय वाटते काय येईल याचा आन्सर
ए जसे बी, मग याला आपल्याला काय करावं पहिले बघू तसं काय म्हणाले ना, ए छेद बी बरोबर आहे बी छेद सी, म्हणजे बी चा वर्ग बरोबर ए सी आहे. बी चा वर्ग म्हणजे किती 96 गुणिले 96. मग ही संख्या कोणाच्या पाड्यात आहे ते बघा आपला, बरोबर. 24च्या पाड्यामध्ये 96 आहे. 374 आणि 96 काही संबंध येते का? नाही येत. 96 9 त्रिक 27 9 चौक 36 9 चौक 24, नाही 84 पाहिजे ना, तर हे नाही येणार. ते चेक करून बघा. 96 गुणिले 96 भागले 32 गुणिले 288. 96 4 288, 32 त्रिक 96 9 त्रिक 27, भागता चालला नाही ना, एक मिनिट. 32 त्रिक 96 32 त्रिक 96 आणि 8 त्रिक 24 32 8 32 4 किती असणार आहे? 32 4 12 ने भाग द्या. 12 24 288 12 8 96 8 त्रिक 24 3 3 कॅन्सल. तर याचं उत्तर संभाव्य उत्तर जे आहे ते बीच असणार आहे. ठीक आहे, कारण आपल्याला काय करायचंय फक्त चेक करायचंय की कोणत्या कोणत्या संख्येला भाग जाऊ शकते. 96 ला या एका 16 ने भाग जाईल, पण 586 ने या 96 ला भाग जातच नाहीये. इथं पण सेम आहे, तर उत्तर 32 आणि 288. भावा प्रश्न आलेला आहे एक वेळेस म्हणूनच घेतलेला आहे. प्रकाशला आठवते की डॅनिशचा वाढदिवस फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात येतो. राजेशने पुष्टी केली की डॅनिशचा वाढदिवस दरवर्षी 27 फेब्रुवारी नंतर येतो. 27च्या नंतर म्हणजे कोणता? 28 आणि 29. 29 दरवर्षी येते का? नाही येत. उत्तर आहे 28. येस. 7 अधिक 33 40 गुणिले 22 गुणिले 25. 25 4 100 आणि हे 0 गुणिले 22. उत्तर आहे 22,000. 22,000. येस. NRVQM PTX OKG. ओके. ओकेच म्हणायचं काम आहे. चला काय करता याला. असा प्रश्न आला की मला काय काय काहीच करायचं नाही, फक्त नंबर टाकायचं, बाकी काहीच करायचं नाही, डोकं लावायचंच नाही. नंबर टाका, फक्त पटपट नंबर टाका. 14 18 22. ओके. 17 13 16 20 24 15 11 7. बरोबर. 14 4 18 4 22 15 - 4 11 - 4 16 4 20 4 24 17 - 3 13 - 3 किती? 13 - 3 किती? 10 ना. सॉरी 17 - 4 आहे ना. 17 - 4 13 13 - 4 9. 9 ला काय असेल? आहे का? आहे. एक नंबर. पॅटर्न फिक्स आहे. एक तर 100% येणार म्हणजे येणार. येस. 1 - sin स्क्वेअर थीटा. पुढे काय सांगितलं आहे? काय दिलेलं आहे? tan स्क्वेअर थीटा प्लस 1 -1. एवढंच आहे. येस. 1 - sin स्क्वेअर थीटा म्हणजे काय असणार आहे? cos स्क्वेअर थीटा गुणिले काय असणार आहे? tan स्क्वेअर प्लस थीटा म्हणजे काय असणार आहे? sec स्क्वेअर थीटा असणार आहे. -1. cos आणि sec चं उत्तर आहे 1. 1 - 1 उत्तर आहे 0. पर्याय क्रमांक सी. 13 25 49 97. 13 दोन्ही 26 - 1 25 दोन्ही 50 - 1 49 दोन्ही 98 - 1 आणि 97 दोन्ही 194 - 1. उत्तर आहे 193. ओके. त्यानंतर येस. काय सांगितलेलं आहे? ABCD हे 6 जण दिल्ली मुंबई पंजाब ओडिशा गोवा आणि उत्तर प्रदेश आवश्यक नाही 6 वेगवेगळ्या ठिकाणी 6 जणांना एकाच ठिकाणी जात आहेत.
6 जण 6 ठिकाणी पाहिजे. ठीक आहे, 6 ठिकाणी जाता येतं. ओके, तर मग आता बघा काय असेल, ए बी सी डी ई आणि एफ. येस, बी दिल्लीला जात नाही, बी दिल्लीला जात नाही. बी दिल्लीला जात नाही. ई ओडिशाला जात आहे, ई जात आहे ओडिशाला. पुढं एफ दिल्ली आणि गोवा येतात जात नाही. एफ दिल्लीला पण जात नाहीये आणि गोवाला पण जात नाहीये. ए आणि सी उत्तर प्रदेशला जात नाहीये. ए उत्तर प्रदेशला जात नाहीये, सी पण उत्तर प्रदेशला जात नाहीये. ए दिल्लीला जात नाहीये, ए दिल्लीला जात नाहीये. ठीक आहे, मग दिल्लीला ए जात नाही, दिल्लीला बी जात नाही, ए तर ओडिशाला जातो आणि एफ दिल्लीला जात नाही. म्हणजे तर राहिले फक्त सी आणि डी. आणि त्यांनी सांगितले की डी मुंबईला जात आहे, डी मुंबईला जात आहे. बरोबर आहे, कारण ए दिल्लीला नाहीये, बी दिल्लीला नाहीये, एफ दिल्लीला नाहीये. तर जाणारा दिल्लीला कोण आहे, सी. सी जाणार आहे दिल्लीला. पर्याय क्रमांक सी. 2 पूर्णांक संख्यांची वजाबाकी 5 आहे आणि त्यांचा गुणाकार 500. लई मेहनत लई दिमाग लावूच नको, इथे डायरेक्ट पर्यायातून बघ आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे 5चा फरक आहे. फक्त आता चेक कर गुणाकार. 25 त्रिक 75 नाहीये, 15 दोन्ही 30 नाहीये, 25 दोन्ही 50. हे तुमचा आन्सर आहे. एक प्रश्न संख्या टॉपिकवर या टाईपचा असतो, एक प्रश्न तुमचा डेसिमल दशांश आवर्ती दशांशावर असणार आहे आणि एक प्रश्न जो आहे तो तुमचा काय असणार की संख्या टॉपिक मधलेच वेगवेगळे मागे एक किंवा पुढे असेल. बघा कमीत कमी 3 ते 4 प्रश्न संख्या टॉपिकवर असणार बघा याच्यावर. 4 प्रश्न. येस, हाऊ मेनी प्लॅनेट्स आर नॉट सम. बरोबर, असे किती ग्रह आहेत, हे ग्रह त्रिकोणवाले ग्रह, असे किती ग्रह आहेत जे सूर्य नाहीत. असे किती ग्रह आहेत जे सूर्य नाहीत. असे किती ग्रह जे सूर्य नाहीत. सूर्यवाला भाग चौकोन आहे, 5 पण नाहीये, 3 पण नाहीये. मग 4 आन्सर आहे. बरोबर, 4 आन्सर आहे. पण तुम्हाला काय विचारलंय की असे किती ग्रह म्हणले, ते संबंध नाहीये की म्हणजे इकडचा भाग इकडचा भाग. ग्रह म्हणले की 4 8 12. बघा एकूण ग्रह किती येतं, 8 5 13 3 16 4 20. 20 ग्रहापैकी सूर्य किती नाहीत, 8 नाहीत, राहिले किती 12. तर पर्याय क्रमांक सी. भागिलेला मायनस करा आणि 3 ला 2 करा. फिक्स म्हणजे फिक्स एक प्रश्न याच्यावर असणार म्हणजे असणार. भागिलेला मायनस करा, 3 - 2 आणि 3 आणि 2 ला पण ही चेंज करा. तर मग काय ते 5 + 9 गुणिले 2. भागिलेचं काय असणार आहे -3 आणि मायनसला भागिले 1. तर 1/3 3 आहे, 9 2 18, 18 - 3 आहे 15, 15 + 5 उत्तर आहे 20. उत्तर आहे 20. त्यानंतर उजव्या प्रिझमचा आधार एक समभुज त्रिकोण आहे जो प्रत्येक बाजू 4 सेंटीमीटर आहे. इम्पॉसिबल आहे, याच्यातून मराठीतून तुमचा आन्सर येईल म्हणून मी इंग्लिश मध्ये टाकलेला आहे. द बेस ऑफ राईट प्रिझम इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, म्हणजे जो तुमचा काय असणार आहे, एखादा हिरा जर असेल समजा, थोडंफार जमेल समजा मला, त्याचा बेस जो आहे तो काय असणार, याला उलट सरळ जर तुम्हाला दिसून जाईल की बेस जो आहे तो आहे तुमचा राईट प्रिझम जो आहे तो कशाचा आहे बघा, समभुज त्रिकोणाचा आहे. लॅटरल सरफेस एरिया दिलेला आहे 120. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द प्रिझम. येस, तर पहिले तर काय करा बघा, प्रिझमचे व्हॅल्यू माहिती आहे, प्रिझमचं व्हॅल्यूम जे आहे, घनफळ जे आहे, प्रिझमचं घनफळ म्हणजे काय असेल, √3/4 गुणिले बाजूचा वर्ग गुणिले काय असणार आहे उंची, गुणिले जे आहे ते उंची आहे. तर मग आपल्याला पहिले उंची काढायची आहे. मग उंची काढण्यासाठी काय असेल की काय माहिती दिली आपल्याला त्यांनी, लॅटरल सरफेस एरिया. बरोबर, मग एकूण टोटल वक्र पृष्ठफळ जे आहे
लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय असेल की परिमिती त्रिकोणाची परिमिती गुणिले काय असेल उंची. तर लॅटरल सरफेस एरिया किती आहे 120 आहे आणि बाजू 4 आहे म्हणजे परिमिती 12 आहे. तर उंची तुम्हाला काढायची आहे. तर 120 भागिले 12 म्हणजे उंची आलेली आहे 10. उंची आली 10. ओके. मग आता बघा √3/4 बाजूचा वर्ग, बाजू किती येतं 4, 4चा वर्ग 16 गुणिले उंची आहे 10. 4 चोक 16, 4 10 40, 40 वर्गमुळात 3. सर मायचर मी क्लास करत ना बघा काही संबंधच नाही, तुम्ही काही समजून सांगण्यास गेल्या. आता वेळ नाही मित्रा. आता फक्त काय असेल की आपल्याला मी काय समजून सांगू तुम्हाला आता की लॅटरल सरफेस एरिया काय आहे, प्रिझम काय आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणचं काय असणार आहे की परिमितीच काय घेतलं, उंचीच काय घेतलं. तर त्यासाठी काय असेल थोडी मेहनत आणि याच्यासाठी काय असेल आता फक्त बघायचं काम करा. एक विश्वास म्हणून काय असेल तुम्ही क्लास केल्यानंतर पुढे जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला काय कोणता क्लास योग्य असणार आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ टाकत आहे. बघा या परीक्षेला पण फायदा होईल आणि पुढे चलून तुम्हाला आता हे बघा आता आखरी आहे की नाही सांगा मला. आता म्हणजे माणूस मरूनच जातो जागेवरच. शेवटचा अंक आपण काढू शकता. त्याने काय सांगलेलं आहे शेवटचे 3 अंक शोधा म्हणले, गुणाकाराचे शेवटचे 3 अंक. आणि हा पॅटर्न जो आहे तो फिक्स पॅटर्न आहे बघा. शेवटचा 1 अंक, शेवटचे 2 अंक, शेवटचे 3 अंक. ठीक आहे. आता मला तर घ्यावंच लागणार. आता किती जरी झोप आली मला तर आता हा प्रश्न असा आहे की थोडासा हटके प्रश्न आहे. पूर्ण हा प्रश्न काय असेल जाऊ द्यायचं नाहीये. 30 हा शेवटचे 3 अंक काढण्यासाठी भावा तुम्हाला एकच करायचंय की 1000ने भाग द्यायचा आहे. प्रत्येक संख्येला 1000ने भाग द्या. रिमाइंडर किती आहे ते चेक करा. ठीक आहे. मग पहिल्यांदा चेक करा की 8991 याला जर 1000ने भाग दिला, 1000ने भाग दिला तर 1000 8000 तर बाकी आहे 991. मग ही बाकी खूप जास्त व्हायली. मग आपण काय करायचंय की पुढची संख्या घ्यायची 1000 गुणिले 9 9000 आणि मग चेक करा बाकी किती असणार आहे 9 राहिली. पण आपण पुढची संख्या घेतल्यामुळे याला काय करायचंय मायनस करायचं. ठीक आहे. मग इथं राहिले तर -9 राहिले. तर 1000 भाग दिला 16000 भाग गेला तर 16000 कम्प्लीट राहिले, बाकी राहिले 3 तर प्लस असणार आहे. बघा चेक करा 16000 ला जर समजा 16003 ला जर 1000ने भाग दिला तर 1000 16 16000 आणि बाकी आहे 3. काही मेहनत करायची गरज नाही कारण त्याच्या अलीकडची संख्या घेतली ना, अलीकडची संख्या जर घेतली तर ऍज इट इज तेच असणार आहे. पण पुढची जर संख्या घेतल्या तर याचं उत्तर मायनस मध्ये लिहायचं. जसं की पुढे बघा या ठिकाणी हे प्लस मध्ये उत्तर आलं तर 76101 याला जर 1000 भाग दिला आपण तर 1007 तर 7000 आहे. ठीक आहे. 6100 परत 6ने भाग दिला तर 6000 राहिले किती 1000 आणि ते 1000 तर बाकी एकच आहे, काही करायची गरज नाही, प्लस 1 आहे. आणि सर्वात शेवटचं बघा एवढ्या सगळ्या संख्येला भाग देऊ नका, शेवटच्या 4 अंकाला भाग द्या. 5983 याला 1000 भाग दिला 1005 5000 तर बाकी राहिले 983. आता ही संख्या खूप मोठी आहे. मग काय करायचं की त्याच्या पुढची संख्या द्या भाग 1006 6000 आणि बाकी असणार आहे 17. मग आता ही पुढची संख्या घेतल्याने मायनस घ्या, याला घ्या मायनस. मग आता करा गुणाकार. गुणाकार करा या दोघांचा गुणाकार काय होते प्लस मध्ये 17 9 किती असणार आहे 153 आणि 3 1 3 3 3 9 3 5 15 3 1 3 4 459 झाला 1 मार्क फिक्स. बरोबर आहे. असते 5-6 या आता 5-6 या आहे की नाही. समजलं काय आहे ते 1000 न भाग द्यायचं. संख्या जर मोठी झाली तर पुढचा भाग द्या आणि संख्या जर लहान असेल म्हणजे जर समजा आलं उत्तर तर काही मायनस करायची गरज नाही, डायरेक्ट प्लस करायचं आपलं. ठीक आहे. राहू दे. येस. सिटीजन मून आणि ग्रेन. सिटीजन म्हणजे नागरिक, मून म्हणजे चंद्र, ग्रेन म्हणजे धान्य. वा शाबाश. पर्याय क्रमांक बी काही संबंधच नाही. पर्याय क्रमांक 4 बरोबर. 3 जण वेगवेगळे मूड मध्ये येतं काही संबंधच नाहीये. हा पण प्रश्न बघा 12 मीटर स्टीलच्या वायरच्या साहाय्याने त्याच्या वरच्या बाजूस बांधले आणि जमिनीवर चिकटलेले एक ध्रुव म्हणजे 12 मीटरच्या स्टीलच्या वायरच्या साहाय्याने त्याच्या वरच्या बाजूस
बांधले आणि जमिनीवर चिकटलेले एक ध्रुव, ठीक आहे, असं चिकटलेलं आहे, उभा आहे. जर स्टील वायर क्षैतिज मैदानापासून 30 डिग्रीचा कोन बनवतो, 30 डिग्रीचा कोन बनवतो. तुम्हाला विचारलेलं आहे ध्रुवाची उंची किती आहे. एकूण तुम्हाला दिलेलं माप जे आहे या ठिकाणी किती आहे बघा. आता एक 30 डिग्रीचा कोन जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला समजलं पाहिजे की साइन मध्ये आहे का कॉस मध्ये आहे. ठीक आहे, जर साइन मध्ये असेल तर उत्तर तुम्हाला काढता येते, वाटलं असेल तर काहीतरी राहिलं असेल बघा, त्याच्याशिवाय आपल्याला काढता येणार नाही बघा. ठीक आहे, येस, सोपा प्रश्न आहे. सगळ्यांची बेरीज करा, भागिले 5 करा. त्याच्यानंतर जेम्सने 1920 मध्ये वस्तू विकताना मिळालेल्या टक्केवारीचा नफा. ओके, 1920 ला विकल्यानंतर जेवढा नफा होतो 1500 ला विकल्यानंतर तेवढा तोटा होतो. जेवढा नफा तेवढा तोटा म्हणलं तर 1920 प्लस 1500 भागिले 2 करा. 0 2 9 5 14 19 2 3 3420 भागिले 2, तर उत्तर आहे तुमचं 1710. बरोबर, 1710. आता याच्यावर त्याला 10% नफा कमवायचा आहे, म्हणजे 1.1, तर 1100 11 1 11 11 77 1 78 11 1 11 7 18, तर उत्तर आहे तुमचं किती. उत्तर आहे तुमचं 1881.0 म्हणजे पर्याय क्रमांक 3. ओके, जवळपास संपलेलंच आहे. हा, 15% सवलत दिली आणि 20% सवलत सारखीच आहे. पहिल्यावर 15% सवलत ही बरोबर आहे दुसऱ्याची 20% सवलत, तर पहिलं भागिले दुसरं बरोबर आहे 20 भागिले 15 म्हणजे किती, 5 चोक 20 5 त्रिक 15. 4 जसे 3च्या फॉर्मॅट मध्ये कोणी आहे का बघा. 15 चोक 60 नाही, 10 चोक 40 10 त्रिक 30 नाहीये, 20 चोक 80 20 त्रिक 60, तर काय असणार, दोन लेखांची किंमत जी आहे ते 80 60. हा प्रश्न खूप कॉमन आहे बघा, येण्याचे चान्सेस भयंकर आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो काय असेल बघा, रियालिटीला फेस करा बघा, तर आयुष्य तुमचं सुंदर आहे बघा. रियालिटीला जर फेस केलं तर आयुष्य सुंदर आहे. क्लिअर. आणि याच ठिकाणी माझी इच्छा आहे, आता तुम्ही किती जणांनी बघितलं शेवटपर्यंत मला माहित नाहीये, माझी पण बुबडी ओळख आहे बघा, कारण दिवसभर लेक्चर घेतल्यानंतर आता शेवटी ताकद राहत नाही बघा, कारण रात्रीचे वाजलेले आहेत किती, 1:36. ठीक आहे, बाकीचा कार्यक्रम जे आहे ते उद्या चांगलं लेक्चर घेईल बघा. आणि ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांनी प्लीज, जर वाटत असेल की चांगलं लेक्चर झालं असेल तर कमेंट करायला विसरू नका बघा. ठीक आहे, थँक्यू सो मच.